सकाळी सकाळी तुमच्या चेहऱ्यावर ग्लो देणारा फेस पॅक तुम्हाला 7 दिवस वापरायचा आहे. 7 दिवसांचं हे चॅलेंज घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला जे सांगते त्यासाठी पैसे लागतात का? नाही. मग काय लागतं? स्वतःवर आणि माझ्यावर खूप सारा विश्वास आणि प्रेम लागतं. मी हेच सगळं तुम्हाला समजावून सांगते आणि याचं काहीतरी कारण आहे. आज आपण समजून घेऊया स्लो मॉर्निंग म्हणजे काय. आता आरामशीरपणे जाणीवपूर्वक गतीनं आपण सकाळी उठायचं. उठल्यानंतर कुठलीही धावपळीची दिनचर्या ठेवायची नाही, कामाच्या सूचना स्वतःला द्यायच्या नाहीत, इतरांना द्यायच्या नाहीत, ईमेल तपासायचे नाहीत. नैसर्गिकरित्या आपण स्वतःला छानपैकी वेळ द्यायचा, एखाद्या सजग कृतीचा आपण आनंद घ्यायचा आणि ही सजगतेनं दिवसाची सुरुवात करायची म्हणजे स्लो मॉर्निंग असं. ही सजग कृती करताना आपोआप तुम्हाला तुमचा वेळ मिळतो. म्हणूनच आजची मी तुम्हाला जी रेमेडी सांगते, या रेमेडीमुळे तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता. तुम्हाला माहिती आहे, या छोट्या छोट्या स्वतःला काळजी घेणाऱ्या गोष्टी जेव्हा आपण करायला लागतो, स्वतःला वेळ द्यायला लागतो, त्यावेळेला आपोआपच आपण खूप सजग होऊन जातो आणि आपण आपल्यासाठी वेळ देण्याचं आपल्याला एक समाधानही मिळतं. त्यामुळे सकाळच्या वेळात हे केल्यानं आपला चेहरा तर ग्लो होणार आहे आणि मानसिकरित्या आपण ग्रोही होणार आहोत. आणि म्हणून ही रेमेडी खास तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मॉर्निंग ग्लो फेस पॅक. 7 दिवसांचं चॅलेंज आहे. सगळेजण घेऊया, मीही तुमच्याबरोबर घेणार आहे. तर तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? व्हिडिओ आता संपूर्ण बघावा लागेल. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये म्हणते याचं कारण माहिती आहे का? मला एकदा कमेंटमध्ये सांगितलं होतं की मॅडम, आता ही फॅमिली तुम्ही म्हणता की आपली आहे आणि आपण सगळे एकत्र ग्रो आणि ग्लो होतोय, तर मग तुमच्या म्हणू नका, आपल्या म्हणा. म्हणून मी म्हणते की या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर जादुई इफेक्ट काय असतो हे मला माहित नाही, पण तुमच्यासाठी एक बेस्ट गोष्ट नक्की मी घेऊन आलेली आहे आणि स्किनचं हे बेस्ट व्हर्जन तुम्हाला मिळणार आहे, यामध्ये अजिबात शंका नाही. तुम्ही हा फेस पॅक वापरल्यानंतर तुमची स्किन ना तुम्हाला हळूहळू प्रतिसाद द्यायला लागणार आहे. म्हणजे काय, आता पूर्वी तुम्ही कितीही गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर लावल्या तरी सुद्धा म्हणावा तसा इफेक्ट तुम्हाला मिळत नव्हता, हो की नाही? आणि मग बऱ्याचदा असं वाटायचं, अरे मी हे लावते ते लावते पण ते छान ॲब्झॉर्ब होत नाहीये किंवा म्हणावं तसं माझ्या स्किनला फरक पडत नाहीये. तर यासाठी आपण स्किनचं प्रिपरेशन करणार आहोत. स्किन तुम्हाला या रेमेडी नंतर, या फेस पॅक नंतर छान रिस्पॉन्स यायला लागेल. तुम्ही त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर जे जे काही लावाल त्यांनी उत्तम अशा गोष्टी घडायला लागतील. तुमच्या स्किनचा पोत जो आहे तो सुंदर व्हायला मदत होणार आहे. टीनएजर्स मधल्या मुलींनी तर हे करायचंच आहे. यामुळे काय होणार आहे माहिती आहे का? सकाळी उठल्यानंतर कुठलेही हार्श फेस वॉश वापरण्यापेक्षा हे फेस पॅक जे आहे ते वापरलं तुम्ही, तर मला असं वाटतं की तुमची स्किन बेसिक जी खराब झालेली आहे किंवा बेसिक क्लीन होण्याची जी गरज आहे त्यासाठी हा उत्तम असा सोपा असा फेस पॅक आहे. आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, आपली स्किन उत्तम होण्यासाठी खूप काहीतरी भारी इन्ग्रेडियंट्स आपल्याला वापरायचे असतात. म्हणजे कुठलं तरी ॲसिड वगैरे वापरलं, कुठले तरी सिरम्स वापरले आणि मग काहीतरी अवघड गोष्टी आपण चेहऱ्यासाठी केल्या म्हणजे आपली स्किन चांगली होते, असं आपल्याला उगाचच वाटत असतं. बेसिक रोजच्या रोज आपण सांगितलेल्या पद्धतीनं काळजी घेतली तरी सुद्धा तुमच्या चेहऱ्यामध्ये हा उत्तम असा फरक तुम्हाला दिसणार आहे. तोच मी आज तुम्हाला सांगणार आहे. माझा सगळ्यात पहिला भर असतो ते म्हणजे तुम्ही स्किनला छान ऑइलनं मसाज करा. ऑइल कुठले वापरायचे हे मी तुम्हाला सांगणारच आहे, सांगते सुद्धा बऱ्याचदा व्हिडिओमध्ये. ऑइल मसाज कसं करायचं हेही सांगते. ऑइल मसाज करून झाल्यानंतर तुम्ही हा फेस पॅक लावला तर तुम्हाला अप्रतिम रिझल्ट मिळणार आहेत, अप्रतिम. काय आहे फेस पॅक समजून घ्या. स्टेप नंबर 1 ते म्हणजे छानपैकी केस बांधून घ्यायचे आहे. आता तुम्ही म्हणाल ही कसली स्टेप आहे, पण ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते, लक्षात घ्या. आपण कुठलीही गोष्ट करताना छान प्रिपेअर होणं फार गरजेचं असतं. केस मस्तपैकी हेअरबँडने बांधायचं किंवा मग हेअरबँड लावायचा आणि छान बांधल्यानंतर आपला चेहरा असा संपूर्ण येतो की नाही. नाही तर मग इथे केस आहेत तिथे केस आहेत आणि मग त्यानंतर आपण जे काही फेस पॅक लावतो त्यांनी छान लावला जात नाही तो. मला असं वाटतं कुठलीही गोष्ट करताना अशी व्यवस्थित छान केली तर आपल्याला पूर्ण त्याचा आनंद घेता येतो. त्यामुळे स्टेप नंबर 1 छान केस बांधून घ्या. स्टेप नंबर 2 ते म्हणजे चेहरा आपल्याला छानपैकी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला मगाशी म्हणाले तसं तुम्ही जर का ऑइल मसाज केला असेल तर ऑइल मसाज नंतर छानसा कुठला जो तुमच्याकडे फेस वॉश असेल किंवा मी सध्या ते स्किनाचा फेस वॉश तुम्हाला रेकमेंड केला होता, तोही खूप उत्तम फेस वॉश आहे. त्यांनी मस्तपैकी चेहरा क्लीन करायचा. व्हायटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे, ब्राईटनिंगसाठी खूप छान आहे तो. तर तो स्किनाचा जो ब्राईटनिंगवाला
फेस वॉश आहे, त्याची लिंक मी खाली देईनच, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्याने तुम्ही छानपैकी चेहरा स्वच्छ करा, फेस वॉश करा मस्तपैकी. डोळ्यांच्या बाजूपासून किंवा बऱ्याचदा काय होतं माहितीये, फेस वॉश करत असताना आपण नाकाच्या या साईडला करत नाही आणि मग इथे व्हाईट हेड्स व्हायला लागतात, किंवा मग या साईडला आपण छान पद्धतीनं क्लीन करत नाही, त्यामुळे इथे सुद्धा व्हाईट हेड्स व्हायला लागतात. त्यामुळे आपल्याला चेहरा खूपच छान पद्धतीनं क्लीन करायचं आहे. म्हणून मी कायम सांगते की डबल क्लिन्झिंग करायचं आहे, डबल फेस वॉश करा. एकदा हातावर फेस वॉश घेतलाय असं कंजूस सारखं घेऊन थोडंसं केलंय असं करायचं नाही. छानपैकी 2 वेळेला फेस वॉश घ्यायचा आणि म्हणून माइल्ड फेस वॉश असणं गरजेचं आहे, योग्य फेस वॉश असणं गरजेचं आहे. आता जर का तुम्हाला कुठला फेस वॉश वापरायचा नसेल तर आता मी जो फेस पॅक सांगतेय त्याने सुद्धा तुम्ही तुमचा चेहरा क्लीन करू शकता. कसं समजून घ्या. आता इन्ग्रेडियंट्स कुठले वापरायचे. सगळ्यात पहिलं इन्ग्रेडियंट महत्वाचं, कस्तुरी हळद चेहऱ्यासाठी वापरावी. का वापरावी? कारण नियमित वापरल्यामुळे केसांची जी वाढ असते ना चेहऱ्यावरची ती मंदावते, कमी व्हायला लागतात चेहऱ्यावरचे केस. आणि म्हणून मी कायम सांगते 15 वर्षाच्या 14 वर्षाच्या ज्या मुली आहेत त्यांनी नियमितपणे हळद तुमच्या चेहऱ्याला लावायला हवी. त्यामुळे अननेसेसरी जे केस यायला सुरुवात होते हार्मोन्समुळे ते खूप कमी होतात. वेळीच जर का आपण या सगळ्या गोष्टी केल्या ना तर आपली एक्सेसिव्ह जी सलॉनमध्ये जाण्याच्या फेऱ्या आहेत ना त्या वाचू शकतात. त्याच्यामुळे आपण या काही घरगुती गोष्टी ह्या निश्चितपणे करायला हव्यात. त्यामुळे या फेस पॅकमध्ये आपण कस्तुरी हळद घेणार आहोत, ज्यामुळे त्वचा उजळते, मुरूम कमी होतात किंवा चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येते. साध्या हळदीप्रमाणे ही त्वचेवर पिवळे डाग जे असतात ते सोडत नाही. त्यामुळे कस्तुरी हळद ही चेहऱ्यासाठी अतिशय उत्तम असते. एकदा नक्की मागवा. त्यानंतर आपण बेसन पीठ घ्यायचं आहे आणि बेसन पीठ हे अतिशय पॉवरफुल आहे. म्हणजे उगाच भारी ग्लो हवा म्हणून आपण सॅलिसिलिक ऍसिड वगैरे हे असे जे घटक वापरतो ते वापरण्यापेक्षा नियमितपणे बेसन पिठाचा वापर केला, बेसन पीठ सूट होत नसेल तर आपण मसुराच्या डाळीच्या पिठाचा वापर केला तर मी तुम्हाला सांगते बाकी काहीच करायची गरज नाहीये. एक तर उठणं वापरा किंवा हे अशा पद्धतीनं तुम्ही बेसन पीठ वापरून तुमचा चेहरा रोज सकाळी क्लीन करा. अमेझिंग रिझल्ट येणार. आणि त्याच्यामध्ये हळद हे इतकं कमाल मिश्रण आहे आणि हे इतकं पारंपरिक आहे, म्हणजे आपण लहान बाळांना सुद्धा लावतो आणि ही गोष्ट आपण मोठं झाल्यानंतर विसरतो, कारण आपल्याला खूप सारे प्रोडक्ट्स दिसत असतात. या प्रोडक्टमध्ये आपल्या ज्या घरातल्या गोष्टी आहेत ना त्या आपण बाजूला ठेवतो. तसं न करता हे 7 दिवस हे वापरून तर बघा आणि मग नंतर मला सांगा. आता या 2 गोष्टींमध्ये आपण मिक्स करणार आहोत दही. दह्यामध्ये असलेल्या लॅक्टिक ऍसिडमुळे आपल्या त्वचेवर ज्या मृत पेशी असतात त्या निघून जाण्यासाठी मदत होते. अँटीऑक्सिडंट चेहऱ्यावरच्या वाढत्या वयाच्या खुणा म्हणजे सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत करतं. त्यामुळे ह्यामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या तुमच्या चेहऱ्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. म्हणून इथे आपण दही घेतलेलं आहे. शिवाय मध घेतो आहोत. मधामध्ये ह्युमक्टन प्रॉपर्टीज आहे जे नॅचरली चेहऱ्यावर जे मॉइश्चर टिकून ठेवायचं आहे त्याचं ते काम करत असतं. मध आणि दही हे मिश्रण कमाल आहे. त्याने तुमची स्किन खूप छानपैकी क्लीन होते. काही वेळ फक्त तुम्ही मध आणि दही लावून चेहऱ्याला ठेवलं, ते सुकल्यानंतर ते छान रब करून काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की किती डेड स्किन निघते आहे. त्याच्यामुळे हे कमाल कॉम्बिनेशन आपण बेसन पीठ आणि कस्तुरी हळद चिमूटभर जी घेतलेली आहे त्यामध्ये आपण घेतो आहोत. आता हे सगळं जे आहे ते छानपैकी एकत्र करायचं आणि विश्वास ठेवा ही पेस्ट आहे ना ही अजिबात साधी नाही आहे. भन्नाट रिझल्ट मिळतात याचे, भन्नाट. आता ही लावताना सर्क्युलर मोशनमध्ये लावायची आहे, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे जे सेल्स आहेत ते ॲक्टिव्ह होतात, स्टिम्युलेट होतात आणि ब्लड सेल्स स्टिम्युलेट झाल्यामुळे, ब्लड सर्क्युलेशन उत्तम झाल्यामुळे चेहऱ्यावर तुफान असा ग्लो येतो. आणि हे रिझल्ट जर तुम्हाला मिळावेत असं वाटत असेल तर माइंडफुली स्वतःला वेळ द्या. त्या स्लो मॉर्निंगमध्ये हा पॅक जो आहे हा ग्लो पॅक तो ॲड करा. सकाळच्या वेळात हा पॅक लावा. छान सर्क्युलर मोशनमध्ये फिरवल्यानंतर तो थोडा वेळ तसाच चेहऱ्यावर ठेवा. 5-1 मिनटं अंघोळीला जा, चेहरा धुवा किंवा मग त्यानंतर चेहरा स्वच्छ धुतला आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही अंघोळीला गेला तरीही हरकत नाही. पण हे जर रेग्युलरली 7 दिवस केलं त्याचे काय रिझल्ट मिळतात हे बघा. हे 7 दिवसांचं चॅलेंज मी सांगते म्हणून तुम्ही घ्यायचंच आहे. आणि यानंतर आपण आपल्या स्किनचा जो पोत आहे, टेक्स्चर आहे हे आपण सुधारणार आहोत, छान करणार आहोत. त्यासाठी हे 7 दिवसांचं चॅलेंज मी सांगते आहे. यानंतर मी ज्या कुठल्या रेमेडीज घेऊन येईल त्या तुमच्या चेहऱ्यावर वर्क करायला लागतील, कारण तुम्ही तुमच्या स्किनसाठी
हा पॅक लावून प्रिपेअर केलेला आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रिझल्ट काय येतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओ.